नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 6 मार्च 2026 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून आपला वेळ घालवू शकाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता हे व्यक्त करा. जेवणात मिठाची गरज असते, तसेच आपल्याला सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. कला आणि नाट्य क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. उपाय: सदचरित्र्याचे पालन केल्याने सूर्य प्रसन्न होतो आणि पारिवारिक आयुष्यामध्ये आनंद वाढतो. वृषभ राशी, जर तुम्हाला वाटते की लोकांसोबत संगती करणे तुमच्यासाठी योग्य नाही आणि त्यांच्यासोबत राहून तुमचा वेळ खराब होतो, तर तुम्ही त्यांची साथ सोडली पाहिजे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. आज तुम्हाला काहीतरी वेगळा अनुभव मिळेल. कामाचा ताण आणि घरातील कलहामुळे तुम्ही त्रासून जाल. आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. आज तुम्हाला मित्रांची सर्वाधिक गरज भासेल. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. धाडसाने उचललेली पावले लाभदायक ठरतील. उपाय: लाल रंगाच्या बाटलीमध्ये पाणी भरून उन्हात ठेवून ते पिल्याने आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी, आज जवळच्या मित्राच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्या दूर करू शकते. नवे नातेसंबंध चांगले लाभ मिळवून देणारे असतील. प्रियकराच्या भावनिक मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्ही वेळ पाहून स्वतःसाठी वेळ काढू शकाल. जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणेही गरजेचे आहे, कारण त्याचा तुमच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तुमची चांगली प्रकृती बिघडण्याचा संभव राहील. उपाय: लाल चंदनाने आंघोळ केल्यास लव्ह लाईफ चांगली राहील. कर्क राशी, आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल आणि तुम्ही तुमचे आवडते काम कराल. थोड्याशा मानसिक तणावात सुद्धा आरोग्य चांगले राहील. कमिशनद्वारे फायदे होतील. पोस्टाने आलेले पत्र आनंदाची बातमी घेऊन येईल. तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला समाजासमोर चमकवेल. उपाय: लाल रंगाचे कपडे जास्तीत जास्त घातल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी, अचानक यात्रेवर जावे लागू शकते.
जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण तुम्हाला नंतर जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. व्यापाऱ्यांना धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील सदस्य तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे त्यांनी वागावे अशी अपेक्षा धरू नका. आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. उपाय: दुर्गा मंदिरात वाहिलेल्या प्रसादाला गरजू लोकांमध्ये वाटल्याने कौटुंबिक आयुष्य प्राप्त करू शकाल. कन्या राशी: भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस राहील. सर्वांना चांगला फायदा होऊ शकतो. परंतु भागीदाराशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. घरातील उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य नाही, यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकते. उपाय: नोकरीमध्ये लाभ मिळवण्यासाठी बुटाच्या तळव्यामध्ये तांब्याचे 7 खिळे लावा. तूळ राशी: आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याची तुम्हाला माहिती होईल. आज कुणाला माहिती नसताना तुमच्या घरात दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, त्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये अविश्वास निर्माण होईल आणि तुमचा विवाह टिकवण्यात तणाव निर्माण होऊ शकतो. समाधानी आयुष्यासाठी मनाचा कणखरपणा सुधारा. प्रलंबित गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाऊन आल्हाददायक क्षण अनुभवाल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. उपाय: दुधात हळद एकत्र करून अंघोळ करा आणि कौटुंबिक जीवनात शांतता मिळवा. वृश्चिक राशी: तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल. नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस राहील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची जाणीव तुम्हाला होईल. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे मुख्य कारण ठरेल.
लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. आपल्या मुलांच्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उपाय: रोगमुक्त आयुष्य जगण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष परिधान करा. धनु राशी, तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. आपली कौशल्ये विकसित करण्यात स्वतःला गुंतवा. टीव्ही, मोबाईलचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त करू नका. यामुळे तुमचा गरजेचा वेळ खराब होऊ शकतो. निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकत नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावते हे ओळखा. उजळ बाजूकडे पहा आणि निर्णयात बदल करा. घरगुती कार्यक्रम असल्याने धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा ठरेल. उपाय: चांदीचा शिक्का नेहमी खिशामध्ये ठेवल्याने धनाची वृद्धी होईल. मकर राशी, आर्थिक जीवनात आज आनंद राहील. कर्जापासून मुक्त होऊ शकता. मुलांसोबत वेळ घालवा, त्यामुळे प्रकृतीस बरे वाटेल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. ऑफिसमधून परत येऊन आवडते काम कराल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आशावादी राहून उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपले स्वप्न प्रत्यक्षात येईल. उपाय: कुठल्याही व्यक्तीला कच्च्या कोळशाचे दान करा. कुंभ राशी, घरातून बाहेर जाऊन मोकळ्या हवेत फिरण्यामुळे तुमचे मन शांत होईल, ज्याचा फायदा तुम्हाला दिवसभर मिळेल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. सहलीला जाऊन प्रेमी जीवनात आनंद लुटाल. परिसंवादामुळे प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. उपाय: दैनंदिन खाद्यात हिरवे चणे खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी, आजचा दिवस उच्च कामगिरीचा राहील. पर्यटन आणि प्रवासामुळे आनंद मिळेल आणि यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस. वैयक्तिक प्रश्न तुमचा आनंद हिरावून घेतील. दिवसाची सुरुवात चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते. आज दिवसभर तुम्ही उत्साहात राहाल. उपाय: कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी मद्यपान करणे टाळा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.